हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 6वीच्या इंग्लिश पुस्तकातील 1.2 स्टोरी पाहणार आहोत. द क्रो अँड द स्नेक. स्टोरी खूप इंटरेस्टिंग मित्रांनो आहे. ॲट द एंड तुम्हाला मोरल ऑफ द स्टोरी पण पाहायला मिळेल. बघा, स्टोरी सुरू करतो आहे. तत्पूर्वी वॉर्मअपमध्ये बघा, लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स. बघा, काही बर्ड्स अँड ॲनिमल्स दिलेले आहेत, त्यांचे तुम्हाला यंग वन्सचे नेम सांगायचे. यंग वन्स मीन्स काय, त्यांच्या लहान पिल्लांची नावे सांगायची, त्यांना काय बोलतात ते. बघा, तर कॅटच्या यंग वनला काय आपण बोलतो आहे, किटन, KITTEN. डॉगचं पप्पी, PUPPY. थर्ड नंबर पिक्चर आहे हेन. हेनच्या यंग वनला चिक बोलतात. देन फोर्थ नंबर पिक्चर आहे डक. डकचं यंग वन डकलिंग. त्यानंतर डॉंकी. डॉंकीचं फोल, FOAL, फोल. अँड लास्ट नंबर पिक्चर आहे टायगर. टायगरच्या यंग वनला आपण बोलतो आहे कब, CUB, कब. बघा, पुन्हा रिपीट करतो आहे. कॅट, किटन, डॉग, पपी, हेन, चिक, डक, डकलिंग, डॉंकी, फोल अँड लास्ट नंबर टायगर, कब. ओके, आता बघा बीमध्ये रीड अलाउड. जोरान तुम्हाला स्टोरी वाचायची. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे मराठीमध्ये. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ह अ फॅमिली ऑफ क्रो ऑन अ बन्यान ट्री. लॉंग लॉंग ॲगो मीन्स काय, तर खूप वर्षापूर्वी. देअर लिव्ह अ फॅमिली ऑफ क्रोज. एक क्रोजची फॅमिली राहायची कुठे, ऑन अ बन्यान ट्री. बन्यान ट्री मीन्स काय, वडाच्या झाडावर. दे हॅड प्रिपेअर अ ब्युटिफुल नेस्ट अँड मेड इट देअर होम. त्यांनी एक मस्तचं सुंदर असं नेस्ट बनवलं होतं, घरटं बनवलं होतं. अँड मेड इट देअर होम, आणि त्याला त्यांचं घर बनवलं. अ विक कोब्रा लिव्ह इन द होलो ऑफ दॅट सेम ट्री. विक कोब्रा म्हणजे काय, एकदम शैतानी कोब्रा, कोब्रा साप. तो लिव्ह इन द होलो. होलो मीन्स काय, होल ऑफ दॅट सेम ट्री. त्याच झाडावरच्या होलामध्ये तो कोब्रा राहत होता. वन डे काय झालं बघा. द क्रोज वेअर व्हेरी हॅप्पी ॲज द लेडी क्रो हॅड लेड एग्स. बघा, जो मेल क्रो होता तो खूप हॅप्पी झाला. का खूप हॅप्पी होता, का ॲज द लेडी क्रो हॅड लेड एग्स, म्हणजे लेडी क्रोने अंडे दिले म्हणून. वन इव्हनिंग दे फ्लू आउट टुगेदर फॉर फूड. दोघे पण आता मेल अँड फिमेल क्रो दोघे पण उडून गेले कुठे, टुगेदर, एकत्र गेले फॉर फूड, अन्न शोधण्यासाठी. ड्युरिंग दॅट पिरियड, त्याच वेळेमध्ये काय झालं, द कोब्रा क्लिम अप द ट्री अँड एट द लिटिल वन्स ऑफ द क्रोज. क्रोजचे जेवढे लिटिल वन्स होते, छोटी पिल्ली होते, त्यांना काय केले, त्यांनी खाऊन टाकले. एट मीन्स काय, खाल्ले. आफ्टर फ्यू मंथ्स, पुन्हा काही महिन्यानंतर काय झालं, द लेडी क्रो लेड सम एग्स अगेन. पुन्हा तिने अंडे दिले. दिस टाइम दे डिसाइडेड दॅट दे विल स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स टू वॉच देअर नेस्ट. या टायमाला त्यांनी काय ठरवलं, की दे डिसाइडेड दॅट दे विल स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स. एका कमी अंतरावर, जवळच ते काय करणार, राहणार. स्टे मीन्स राहणार. टू वॉच देअर नेस्ट, त्यांचं घरटं पाहण्यासाठी. म्हणजे कोण त्यांचे यंग वन्सला खात होते. ॲज सून ॲज दे लेफ्ट द नेस्ट, जसं त्यांनी घरटं सोडलं, द विक कोब्रा क्लिम द ट्री. हा शैतानी कोब्रा तिथे झाडावर चढला. रिच अप टू देअर नेस्ट अँड एट द लिटिल वन्स. त्यांच्या रिच अप मीन्स त्यांच्या घरट्यापर्यंत पोचला. अँड एट द लिटिल वन्स, त्यांनी त्या लिटिल वन्सला खाल्लं. लुकिंग ॲट दिस द क्रोज वेअर व्हेरी सॅड. आणि हे बघताना क्रोज खूप सॅड झाले. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड. आता लेडी क्रोने काय म्हणाली, सेड टू द हजबंड, इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. आता इथे राहणं खूप धोकेदायक झालं आहे. लेट अस फाइंड अ वे टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन फ्रॉम दिस विक कोब्रा. आता काय करूया, चला आपण काय करूया, एक वेगळा
मार्ग बघूया टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन, आपल्या मुलांचं संरक्षण करण्यासाठी. कोणापासून? फ्रॉम दिस वीक कोब्रा, या शैतानी कोब्रापासून. द क्रो रिप्लाय, आय विल सून थिंक ऑफ समथिंग. बघा त्यांनी काय रिप्लाय केला? आय विल सून थिंक ऑफ समथिंग, मी काहीतरी विचार करेन. अँड प्रॉमिस यू, तुला मी प्रॉमिस करतो, वचन देतो, दॅट वी ओंट लूज आवर बेबीज एनीमोर, आता आपण आपल्या बेबीजला लूज मीन्स गमावणार नाही, आणखी गमावणार नाही. द नेक्स्ट डे द क्लेवर क्रो मेड अ प्लॅन. बघा पुढच्याच दिवशी त्याने काय केलं? एक प्लॅन बनवला. ही फ्ल्यू टू द नियर बाय लेक टू स्टील अ प्रिसियस ब्रेसलेट. बघा तो जवळच्याच लेक मीन्स तलावाजवळ उडून गेला. आणि कशासाठी? टू स्टील अ प्रिसियस ब्रेसलेट. प्रिसियस मीन्स काय? ऑफ ग्रेट व्हॅल्यू, म्हणजे खूप महागडा असा ब्रेसलेट चोरण्यासाठी. स्टील मीन्स चोरण्यासाठी. ही न्यू दॅट एव्हरी मॉर्निंग द क्वीन केम टू द लेक विथ हर रॉयल सर्वंट टू बाथ. त्याला माहीत होतं की एव्हरी मॉर्निंग द क्वीन केम टू द लेक, राणी तिथे येते लेकजवळ, विथ हर रॉयल सर्वंट टू बाथ, आंघोळ करण्यासाठी तिच्या रॉयल सर्वंटसोबत. वेन नो वन वॉज वॉचिंग, जेव्हा कोणी बघत नव्हता, द क्रो प्लंज डाऊन मीन्स काय? बघा इकडे दिलेलं आहे तुम्हाला, जम्प सडनली विथ अ फोर्स, जोराने त्यांनी जम्प केली. अँड पिक अप द प्रिसियस ब्रेसलेट इन हिज बीक, आणि त्याच्या चोचीमध्ये त्याने काय केलं? पिकअप मीन्स काय? उचललं. कशाला? प्रिसियस ब्रेसलेटला. क्वीनचा जो प्रिसियस ब्रेसलेट होता त्याला उचललं. अँड स्टार्टेड फ्लाईंग स्लोली, एकदम हळूपणे उडू लागला. वन ऑफ द सर्वंट नोटीस इट अँड स्क्रीम लाऊडली. त्यांच्यापैकी एक सर्वंट होतं, त्याने ते बघितलं. अँड स्क्रीम लाऊडली, स्क्रीम मीन्स काय? ओरडलं जोराने. द क्रो फ्ल्यू स्विफ्टली, आता स्विफ्टली म्हणजे एकदम पटकन पळाला. अँड ड्रॉप द ब्रेसलेट इन टू द होलो ऑफ अ बनॅन ट्री. बघा तो जो ब्रेसलेट होता तो त्याने कुठे टाकला? तो जो होल होता बनॅन ट्रीवर, त्याच्यामध्ये त्याने टाकला. द क्रो वॉज स्लीपिंग इनसाइड अँड वॉज नॉट अवेअर ऑफ दिस. बघा द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड, कोब्रा आतमध्ये झोपला होता. अँड वॉज नॉट अवेअर ऑफ दिस, याच्याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हतं. द गार्ड सॉ दॅट अँड पुल आउट द ब्रेसलेट टॅक्टफुली इनसाइड ऑफ डिस्टर्बिंग द कोब्रा. बघा जे गार्ड्स होते, सर्वंट्स होते, त्यांनी काय केलं? बघितलं. अँड पुल आउट द ब्रेसलेट टॅक्टफुली, एकदम योजनापूर्वक त्याने एकदम चालाकीने त्या ब्रेसलेटला बाहेर काढला. इन्स्टेड ऑफ डिस्टर्बिंग द कोब्रा, कोब्राला कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब न करता. द ब्रेसलेट वॉज रिटर्न टू द क्वीन, ब्रेसलेट आता क्वीनला रिटर्न केला. द गार्ड्स चेज अवे द स्नेक इन टू डीप फॉरेस्ट विदाउट हार्मिंग इट. बघा त्या गार्ड्सने काय केलं? चेज अवे म्हणजे त्याला दूर पळवत घेऊन गेले. कोणाला? स्नेकला. कुठे? इन टू डीप फॉरेस्ट विदाउट हार्मिंग इट. विदाउट हार्मिंग मीन्स काय? की त्याला कोणत्याही प्रकारची इजा न करता त्यांनी तिथून पळवून टाकलं. कुठे? इन टू डीप फॉरेस्ट, एकदम घण्या जंगलमध्ये. देन द क्लेवर क्रोज लिव्ह हॅपीली, आणि त्याच्यानंतर हा जो हुशार कावळा होता, क्रो होता, तो तिथे लिव्ह हॅपीली, एकदम आनंदाने राहिला. अँड डिड नॉट लूज एनी ऑफ देअर चिल्ड्रन आफ्टरवर्ड्स, आणि इथून पुढे, आफ्टरवर्ड्स मीन्स काय? इथून पुढे, त्याच्या पुढे त्यांनी कधीच आपल्या चिल्ड्रनला लूज केलं नाही, म्हणजे गमावलं नाही. ओके. आणि आता तुम्हाला फायनली मोरल दिलेलं आहे बघा. मोरल, वन कॅन ओव्हरकम ऑब्स्टॅकल विथ प्रेझेन्स ऑफ माइंड. बघा जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुम्हाला ऑब्स्टॅकल मीन्स काय? अडथळा किंवा अडचण किंवा प्रॉब्लेम्स येत असेल तर तुम्ही त्याच्यावर मात करू शकतात. कसं काय? विथ प्रेझेन्स ऑफ माइंड, तुम्ही डोकं लावून त्याच्यावर तुम्ही मात करू शकतात. हा या स्टोरीचा मोरल आहे. ओके. आता तुम्हाला जर क्वेश्चन आन्सर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी या द क्रो अँड द स्नेकचे क्वेश्चन आन्सर्स टाकतो आहे. थँक्यू.